आज दिनांक 26 जानेवारी. पर्वत येथील भारतमाता अभ्यासिकेत दरवर्षीप्रमाणेही याही वर्षी कामते खुर्द हरेकरवाडी विकास मंडळ पुणे यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व हळदी कुंकवाचा कार्यक्रम फार उत्साहात व आनंदाने पार पडला. गावच्या पारंपरिक आयुष्यातून येणाऱ्या 60-70 कुटुंबांनी पुणे शहरातील गेल्या 3-4 पिढ्या जीवन व्यतीत करत आहेत. या कुटुंबांचं एकत्र राहणं, एकमेकांच्या सुखदुःखात सहभाग घेणं, एकमेकांना आधार देणं हे त्यांच्या संस्कृतीचं मूळ आहे. कार्यक्रमाला सुरुवात होते ती सरस्वती मातेच्या पूजनाने. ही मंडळी दर महिन्याला थोडी थोडी वर्गणी काढून हा कार्यक्रम फार मोठ्या आनंदात साजरा करतात. जरी शहरात वेगवेगळी जीवनशैली असली तरी प्रत्येक कुटुंब एकमेकांच्या आनंदात सहभागी होतो आणि संकटाच्या वेळेस एकत्र उभा राहतो. या नात्यांमुळे त्यांचे गृहनिर्माण अधिक समृद्ध आणि आनंदी होतं. पिढ्यानपिढ्या हे नाते टिकून ठेवणं, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्य जपणं हे या कुटुंबाचं मोठं यश आहे. शहराच्या गडबडीतही त्यांचा गावासारखा एकत्रितपणा आणि प्रेम कायम आहे, जो आजही त्यांचं जिवंत अस्तित्व ठेवतो. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होणं म्हणजे त्या कुटुंबाचं खरं सामर्थ्य आणि आदर्श आहे. गावाकडे सुमारे 60-70 कुटुंब पुणे शहरात गेली 3-4 पिढ्या राहत आहेत. हीच गोष्ट त्यांच्या नातेसंबंधांची खासियत आहे. एकमेकांच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी होतात. जसे एखाद्या कुटुंबात काही आनंदाचे किंवा दुःखाचे क्षण असतात, ते लगेचच संपूर्ण समुदायाला वाटतात. आजही त्या कुटुंबांमध्ये एकमेकांना मदत करण्याची भावना खूप मजबूत आहे. लग्न, मृत्यू, वाढदिवस किंवा कोणतीही महत्त्वाची घटना असेल, ते एकत्र येऊन साजरी करतात किंवा सांत्वना देतात. शहरात राहिलं तरीही गावची संस्कृती आणि आपुलकी तितकीच कायम आहे. या नात्यांमुळे पुण्यातल्या या कुटुंबांमध्ये एक वेगळाच आत्मीयता आणि जडणघडण बघायला मिळते. या खळखटामुळेही मनातील जिव्हाळा टिकून आहे आणि तोच या 3-4 पिढ्यांचा सर्वात मोठा ठेवा आहे. एक मोठ्या कुटुंबाच्या सारखी ही मंडळी कायम एकमेकांच्या पाठीशी उभी राहतात. हाच त्यांच्या जीवनाचा मूळ आधार आहे.
गावातील जे जेवढे स्थानिक म्हणजे आपल्या वाडीतील आमच्या हरिकन वाडीतील जेवढे ग्रामस्थ इथे नोकरी निमित्ताने धंद्यानिमित्ताने स्थायिक झालेले आहेत ते आपले सगळे सभासद आहेत। या निमित्ताने ते एकत्र येतात, वर्षातून एक वेळ एकत्र येतात, सहभाग घेतात, जेवणाचा कार्यक्रम उपस्थित करतात, मान्यवर जे आहेत त्यांचा सत्कार करतात, एकमेकांच्या ओळख होतात, दिवसभर आपला हा कार्यक्रम दरवर्षी साजरा होतात। आणि ह्या सगळ्या लहान मुलांपासून मोठ्या वयस्कर म्हणजे 80-90-100 वर्षापर्यंत सुद्धा गावातले ग्रामस्थ आपल्या हरिकरवाडीतील ग्रामस्थ याच्यामध्ये सहभाग होतो आणि या सहभागामुळे एकमेकांमध्ये आस्था, आपुलकी, प्रेम, आत्मीयता निर्माण झालेली आहे आणि सगळे लोक आपुलकीने येतात, एकत्र बोलतात, गप्पा गोष्टी मारतात आणि आपला कार्यक्रम हा संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत चालतो। आजच्या दिवसापासून या कार्यक्रमात सगळे जेवढे तरुण मित्र मंडळ आहेत, ग्रामस्थ आहेत आणि सगळे वयस्कर सुद्धा मंडळी याच्यामध्ये सहभाग होतात आणि आनंदाने हा कार्यक्रम करून सगळे एकत्र जेवण करून हा कार्यक्रम संपतो। आज आपल्या ह्या निमित्ताने सगळे ग्रामस्थ मंडळ सगळे विद्यार्थी लहान मुलं याच्यात सहभाग होतात, संपूर्ण काम कार्यक्रम वर्षातून एकदा येतात। त्यामुळे सगळ्यांनी वेळेवर सकाळी आपल्या दिवसापासून ही सगळी तयारी चाललेली असते आणि या तयारीमध्ये सगळ्यांचा सहभाग असतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने लहान मुलांपासून वयोवृद्ध मंडळींपर्यंत सगळे उपस्थित आहेत। त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार आणि अभिनंदन आणि कौतुक करतो। धन्यवाद। मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। बोलायचं म्हणलं तर ते आज या पुणे शहरामध्ये सगळ्यांना मदतीसाठी जे सांगायचं म्हणणे की कमी पडेल आपल्याला, तसेच माननीय सर्वे साहेब ज्यांच्यामुळे आपल्याला हा हॉल सगळ्या कार्यक्रमासाठी मिळतो त्यांचे सुद्धा आम्ही कामतेपूर हरेकरवाडी कडून सहर्ष स्वागत करत आहे। घाटे साहेबांचा मी जास्त वेळ न घेता या आमच्या कामतेपूर हरेकरवाडी बद्दल 2 शब्द बोलतो, त्याचं त्यांनी आगमन करावे। तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, कामतेपूर हरेकरवाडी हे डोंगराळ भागात वसलेलं छोटस गाव आहे आणि या गावातून पुणे शहरामध्ये जे आपली उपजीविका करण्यासाठी स्थायिक झालेले लोक आहेत असे हे आमचे कामतेपूर हरेकर महामंडळ आहे आणि हे मंडळ ह्या आमच्या गावातील लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम करतात की बाबा कोणाला मेडिकल हे असेल तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि म्हणून हे सगळे एकत्र करतो आणि दर 26 जानेवारीला आम्ही हा हळदी कुंकू आणि स्नेह संमेलनाचा कार्यक्रम करतो की जेणेकरून हे सगळे आमच्या एकत्र येतील आणि वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी एकत्र येतात। तर धीरजी घाटे साहेबांना एकच विनंती की थोडं आमच्या महिलांसाठी आणि सभासदांसाठी मार्गदर्शन करावे। आज आपल्या कामतेपूर हरेकरवाडी या सर्व ग्रामस्थांच्या म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो कोकण निवासी आणि पुणेवासी असे जे सर्व आपण मंडळी आहात आणि आपलं आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी छोटं मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज सकाळी 7 वाजल्यापासून कार्यक्रम आणि याच्यानंतर अनेक 2-3 कार्यक्रम आहेत। मी अनेक वर्ष आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या कार्यक्रमाला गेले अनेक वर्ष लागले। विशेषतः आपला कोकणी समाज हा पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, पुण्यापेक्षा मुंबईमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात आहे आणि हा समाज अत्यंत कष्टाळू प्रामाणिक असा समाज आपलं गाव सोडून पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी गेली काही वर्ष पुण्यामध्ये राहतात आणि मग एकत्र या निमित्ताने समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे
या भावनेतनं अशा कार्यक्रमांची निर्मिती होत असते. हा कार्यक्रम हा समाजातल्या आपल्या सर्व मंडळींनी एकत्र यावा, आपल्या महिला भगिनी एकत्र याव्या. पूर्वी आपण एकमेकांकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणं, एकत्र कार्यक्रम करणं, एखाद्याच्या घरी लग्न कार्य असलं तरी सुद्धा आपण 4 दिवस 5 दिवस सुट्टी काढून एकमेकांच्या घरी जाणं असत. तुलनेने आता वेळेच्या अभावी हे सगळं होत नाही. म्हणून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज हा आपला एकत्र आला पाहिजे आणि समाजाची प्रगती झाली तर आपल्या राष्ट्राची प्रगती होईल. या भावनेतनं हा कार्यक्रम मला असं वाटतं की आपण या ठिकाणी केलाय. मी आपल्या संस्थेला मनापासून धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थाने समाजाचं संघटन हे यशस्वीरित्या करत आहात आणि समाजातला प्रत्येक घटक हा या निमित्ताने एकत्र आला पाहिजे किंवा समाजातल्या प्रत्येक माणसाशी या निमित्ताने जवळीक निर्माण झाली पाहिजे. म्हणून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करताय आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज आपल्या सगळ्यांना सुट्ट्या आहेत आणि 26 जानेवारीला या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलोय आणि हा कार्यक्रम करतोय. मी आपल्या संस्थेला, आपल्या सर्व ग्रामस्थांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने आपल्या समाजाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी. पुण्यासारख्या ठिकाणी आपण कष्ट करत, नोकरी करत, काही दिवस छोटा मोठा स्वतःचा व्यवसाय करत हा या पुणे शहरामध्ये आपण स्थायिक झालेले आहात आणि या माध्यमातून आपण काम आपले या संघटनेत काम करत असताना आपल्या संस्थेचे सकारामजी हरिकर असतील, कृष्णा घाडेकर, कृष्णाजी खोपडकर, अशोक दीपक गोरज, मंगेश हरेकर, विजय मुरगन, विजय हरेकर, तानाजी गावडे आणि सर्वच मंडळी ही या निमित्ताने या कार्यक्रमासाठी गेल्या अनेक दिवस प्रयत्न करतात आणि दरवर्षी राजाभाऊ आपण भारत माता अभ्यासिका या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देतात. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. विशेषतः आज या कार्यक्रमात असं बघायला दिसतंय की पुरुषांपेक्षा आमच्या महिला भगिनींची संख्या या कार्यक्रमामध्ये मोठी आणि एरवी आपण बऱ्याच वेळा असं होतं की चूल आणि मूल याच्यापुरते आपण मर्यादित येत असतो. घराच्या बाहेर पडायला सुद्धा आपल्याला अनेक वेळा घरातला प्रपंच, मुलं बाळ, स्वयंपाक याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो आणि या निमित्ताने आपल्याला ही संधी असते की अशा कार्यक्रमात गेल्याने महिला एकमेकींना आपल्या सगळ्या भगिनी भेटतात, कार्यक्रमात एकत्र येतात आणि खऱ्या अर्थाने त्याचा आनंद आपल्याला व्यक्त होतो. त्यामुळे विशेष शब्दाने मी आपल्या महिला भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो. आज बाकी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले नगरसेवक कुमार आले आहेत, राजाभाऊ शिंदे, प्रियंका ही सर्व मंडळी या कार्यक्रमात आली. मी या सर्वांना आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि फार वेळ घेतात बाकी बोलण्यात झालेले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांना सांगायचं एकच आहे की आज शेवटे सरांनी दरवर्षी आम्हाला तो सहकार्य केलं त्यामुळे एवढा सगळा हा कार्यक्रम होतो आणि काही कार्यक्रमाला कुठलीच अडचण येत नाही. त्यामुळे मी त्यांचं मंडळातर्फे एवढे आभार मानतो की ते कधीच हे करू शकणार नाही. खरं तर आमचे अध्यक्ष बोलल्यानंतर बोलायचं संकेत नसतो, परंतु कार्यक्रम थोडा वेगळा आहे. आमच्या शहराचे नेते, शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय धीरज भाऊजी घाटे, आमचे नवनिर्वाचित तरुण तडफदार नगरसेवक अमरजी आवडे, पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस प्रियंका शेंडगे शिंदे आणि गेले अनेक वर्षे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय ते आमचे हरेकर काका. मी कालच तुमच्या मंडळातील सरांना सुद्धा म्हणलं की हरेकर आणि आमचं कुटुंब एक असल्यासारखंच आहे. कारण त्यांचा मुलगा जो अभिजित आहे, ज्याला आम्ही लाडकी पिंट्या म्हणतो, तर वयाच्या 5व्या-7व्या वर्षापासून त्याला मी ओळखतो. त्याचे वडील बँक ऑफ महाराष्ट्राच्या जनरल मॅनेजरच्या घरामध्ये सर्व्हिस करत होते. तेव्हापासून मी त्यांनाही ओळखतो आणि अनेक लोकांशी माझा संबंध आला. मी आज या ठिकाणी सर्व बोललेलेच आहे. हे आपलं एकत्रीकरण आहे. हा जो संपर्काचा मार्ग आहे हा जगातला सर्वोत्तम असा मार्ग आहे. आपण एकामेकाला भेटतो,
एकामेकाचं सुख दुःख पाहतो, जाताना तुझा भाव काय करतो, तुझी वहिनी काय करते, गावचं कसं चाललंय, याचं शिक्षण कसं चाललंय, हे जे कार्यक्रमामध्ये या सिद्ध होतं ते खूप भारी आहे. मोबाईल आवश्यक आहे का आवश्यक तो काम करतात, परंतु मोबाईल असं कम्युनिकेशन न ठेवता हरेकर काकांनी आपल्याला दरवर्षी आणि दरवर्षी वर्गणी किती वाटते? महिन्याला 25 रुपये वर्गणी. पण मी त्यांना म्हटलं 25 रुपये काय होते, तुम्ही महिन्याला 1000 रुपये ठेवले पाहिजे. आणखी मोठा कार्यक्रम घ्या, वर्षात 5 कार्यक्रम घ्या, 10 कार्यक्रम घ्या आणि सगळं स्वतः करतात. स्वयंपाक स्वतः करतात, मानसिक स्वतः करतात, धावपळ, किराणा माल आणि यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला आम्हाला खूप आनंद वाटतो. कारण तुमचं एकत्र येणं आणि एकामेकांनी जर सहकार्याने कार्यक्रम करणं हा खूप लाभ मोलाचा आहे. त्यामुळे या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रम सोशल मीडियापेक्षाही भारी असं मला वाटतं. त्यामुळे मी सगळ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाला आमची धीरज भाऊची तब्येत गेली 5 दिवस बरी नाही, असा कोणता येत नाही, आज बरं आहे. परंतु एवढ्या गडबडीत सुद्धा हरेकर काकांचं महत्व काय आहे त्यांनाही माहिती, आम्हालाही माहिती की हरेकर काका इतके साधे, पण त्यांनी या म्हटलं आणि काय काम सांगितलं की आम्ही नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे हरेकर काकांनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्य श्री धीरजजी घाटे यांचा तत्कार घोषणा पूर्ण करेल. श्री अमर आवळे यांचा तत्कार सकाराम हरिका करते. मान्य श्री राजाराम शेळके यांचा सत्कार कृष्णा घाणे करेल. माननीय श्री सर प्रिया मंदार शिंदे शेळके यांचा सत्कार प्रिया हेकरे करते. आपण तर वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल मी आमच्या मंडळातर्फे आभार. नमस्कार सगळ्यांना. तुम्हाला वाटलं असं मधून कुठं आलो मी तर वेळाअभावी तुमच्याशी बोलायचे राहून गेले. पुढच्या वेळी कार्यक्रम येईल तेव्हा 1 वर्ष उलटलेले असेल, म्हणून हा छोटासा व्हिडिओ. तर महत्त्वाचे म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, थोडक्यात कृत्रिम बुद्धिमत्ता. लक्ष देऊ नाही का AIचे फायदे आणि तोटे. AIचे सर्वाधिक फायदा शिक्षणासाठी होतो, तसेच तुमच्या दैनंदिन कार्यक्रमासाठी होतो. AI हा 24 तास न थकता काम करू शकतो आणि जलद माहिती मिळू शकतो. आणि याचा सर्वात मोठा तोटा जे वाढती बेरोजगारी, नोकऱ्या नसणे आणि तुमच्या गोपनीय माहितीचा गैरवापर. विशेषतः महिलांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना काळजी घ्या. आपली सतर्कता हीच आपल्या आयुष्यातील धोके टाळू शकते. जाऊ नका कुठे, जेवायचे आहे अजून. आजी कुंकवाचा कार्यक्रमसुद्धा राहिला आहे. आणि काका, काकी, ताई, दादा म्हणजेच माझ्या आणि तुमच्या एक स्वतःसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बटन ऑन करा. विसरू नका सर्वांनी यूट्यूबवर मला सपोर्ट करा. तर चला, जेवायचा कार्यक्रम राहिला आहे, जेवून घेऊ. चला. देऊ का? चपाती किती देऊ? एक का?
आता वेळ झाली होती हळदी कुंकू कार्यक्रमाची. ह्या कार्यक्रमात प्रत्येक सुवासिनीला वाण म्हणून एक छोटीशी भेटवस्तू दिली जाते व मंडळाकडून प्रत्येक कुटुंबाला एक गरजेचं उपयुक्त असं भेटवस्तू देण्यात येते. हा कार्यक्रम पूर्णपणे पार पाडला जातो या काढलेल्या छोट्याशा वर्गणीतून आणि हे सर्व नियोजन या ग्रामस्थ मंडळ व्यवस्थित पार पडते.
शहरात राहणारी ही मंडळी तरीही आपला गावचा स्नेह विसरत नाहीत. सण समारंभ, वाढदिवस किंवा कुणा कुटुंबाला काही त्रास झाला की सर्वजण मिळून ती वेळ सोपी करतात. एकमेकांच्या प्रश्नांना, समाधानाला आणि अपेक्षांना तीव्रपणे प्रतिसाद देतात. त्यामुळे एक जिव्हाळा आणि सांत्वनाचा धागा नेहमीच अनुक्रमे जिवंत राहतो. असे नाते हे फक्त कुटुंबापुरते नाही, तर संपूर्ण गावकरी परिवारासारखं आहे, जिथे प्रेम आणि सहकार्य हे मुख्य आधार आहेत. पुण्यातली ही मंडळी जशी आपल्या मूळ गावाला विसरत नाहीत, तसंच एकमेकांशी असलेला नाता आणखी मजबूत करतात. त्यामुळे दूर नसतानाही ते जणू एकमेकांच्या सहवासात, एकमेकांच्या आयुष्यात एकमेकांशी मनापासून जोडलेले आहेत. ही 60-70 कुटुंब एका धाग्यांमध्ये जशी मोती ओवले असतात तशी आहेत, आणि या मोतींची माळ जपून ठेवण्याचे काम यातील प्रत्येक सदस्य करत असतो, आणि तो दिवस रात्र झगडतही असतो. थोडक्यात असेच समजा ना, हे 60-70 घरांचं कुटुंब म्हणजे एक समृद्ध आणि सुखी परिवार आहे. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाला सर्व सदस्य व कुटुंबियांची उपस्थिती लावली होती. स्नेहसंमेलनात सदस्य एकमेकांना भेटून जुने क्षण आठवत हसत खिदळत होते. नवीन सदस्यांना स्टेजवर बोलावून स्वागत केले गेले आणि त्यांना भेटवस्तू दिली गेली. मुलांसाठी वेळेअभावी खेळ घेता आले नाही ही मनात खंत राहीलच, तर कार्यक्रमात पारंपरिक महाराष्ट्रीयन भोजनाने सर्वांचे पोट भरले. निघताना सर्व कुटुंबियांना सरप्राईज म्हणून आईस्क्रीम खायला देण्यात आले. पुढच्या वेळी आणखीन कार्यक्रम जोरदार करू असे एक सूर शेवटी निघू लागले. एकंदरीत हा कार्यक्रम स्नेह, आनंद, एकता आणि स्मरणीय क्षणांचा सुंदर संगम होता. तुमच्या गावात स्नेह संमेलन कधी साजरा होतो? कमेंटमध्ये सांगा.
आणि पुढील व्हिडिओसाठी आयडिया द्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.